का भजन सांगा असं म्हणले? परमार्थ करता असताना साधकाला निश्चयाचं बळ जसं पाहिजे, परमार्थ करता असताना जसं भावाचं बळ पाहिजे, परमार्थ करता असताना जसं धैर्याचं बळ पाहिजे, परमार्थ करता असताना जसं प्रेमाचं बळ पाहिजे, तसं परमार्थ करता असताना भजनाचं बळ पाहिजे. भजन बळ काय करतं? भजन बळ साधकाला परमार्थिक फलापर्यंत घेऊन जातं. आम्हाला भजन बळ प्राप्त करायचंय, मग भजन कसं केलं पाहिजे? अरे ज्या संप्रदायाने ज्या साधनेने देव प्राप्त केला ती साधना कोणती आहे? भजन. भजन ही साधना आहे महाराज. भजन आहे. तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय मग तुम्ही मला प्रमाण सांगा, फक्त मी सांगतो. तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय प्रमाण आहे? भजन प्रमाण आहे. पण आता मी कीर्तन करतोय. काय मी काय करतोय? आता कीर्तन करतो. तुका म्हणे येथे भजन प्रमाण आमच्या फळात पद्धती. तुम्हाला राग येऊन देऊ नका कोणाला. आमच्याकडे जवळजवळ 20 लोकांना गाथा पाठ आहे. किती लोकांना? 20 लोकांना. मग नवीन कीर्तनकार आणला की पहिलं प्रत्येक जण प्रमाण धरायचं. ते कीर्तनकारालाच पाठ नसायचं. आमच्या बंधुमांनी पद्धत काढली. काय? कीर्तनकाराने प्रमाण म्हणल्याशिवाय कोणी म्हणायचं नाही. मग आम्ही कीर्तनकार सुद्धा ज्याला गाथा ज्ञानेश्वरी पाठ आहे त्याला सांगतो. नाही कळलं? कीर्तन झालं कळलं. लोकांची ऐकण्याची मानसिकता सध्या संसार झालेली आहे. त्यामुळं परमार्थ किती जरी रुचकर असला तरी तो रुचत नाही, पटत नाही, त्याविषयी प्रेमवर्धन होत नाही. का? ते ऐकण्याची मानसिक तयारी सध्या लोकांची नाही. जसं भजन करण्यासाठी सुद्धा काहीतरी तयारी लागते. कसं भजन केलं पाहिजे थोडं सांगतो, कारण मी खानदानी भजनी आहे. आमचे 9 पिढ्या हे करतात. किती पिढ्या? भजन करतात म्हणून सांगतो. भजन करण्यासाठी साधकाला काय वाटलं पाहिजे? भजन करण्यासाठी पहिली गोष्ट भजनाविषयी प्रेम पाहिजे. काय पाहिजे? भजन करताना काय पाहिजे? भजनाविषयी प्रेम पाहिजे. मी भजन करतोय पण कधी कानवडे ढोंग कीर्तनाला उभं राहते असं कीर्तनाला बसतात माणसं आणि पिढी टाकून बसतात. कसं टाकून बसतात? त्यांना वाटलं आपण पाठवायचं खरीच बसतो. अरे तुमच्या लक्षात येत नाही. आपण कीर्तनात बसतोय ना, देव आपल्या पाशी येऊन बसतो. कोणाच्या कडेला देव येऊन बसेल सांगता येत नाही. आपला कळवा त्या देवाला दिसण्या इतका आपण मोठी नाही. म्हणून आपलं तळवे झाकून बसण्याची कीर्तनातली पद्धती आहे. पद्धती कथा काळीची मर्यादा हाय सांगतो देवाला. काय कसं कीर्तन कसं भजन केलं पाहिजे? पहिलं त्या भजनाविषयी नितांत प्रेम पाहिजे. प्रेमाविषयी भजन नाकाविन मोती. वा 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 सुंदर नत आणली पण नाकच नाही. नाक नाही त्याने वाया गेली. वा 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 खूप मोठी मुद्रा आहे पण उठायला गालच नाही. खूप मोठं चांगली मुद्रा आहे पण कपाळ पाहिजे ना लावायला. कपाळ कसंच आहे. प्रेम पाहिजे भजनामध्ये. पहिलं प्रेम पाहिजे. प्रेम कशात पाहिजे? बरं का, भजनामध्ये प्रेम भजनाच्या वेळेवर पाहिजे. आमचे बाबा काय म्हणायचे? 7 वाजता जर कीर्तनाची वेळ दिली तर कीर्तनाचा विना 6:45ला उभं राहायला पाहिजे. का? आपण देवाला आमंत्रण देतोय. काय देतोय? देवाला आमंत्रण. देवा आमच्याकडे 7 ते 9 कार्यक्रम आहे बरं का. तर मग देव आपल्या अगोदरच येऊन बसतो. मग देव आला तरी आपण कार्यक्रम सुरू करत नाही म्हणजे कोणाचा अपमान आहे? अरे या बारक्या गोष्टी आहेत महाराज. परमार्थामध्ये त्यामुळे आपला उत्कर्ष होत नाही. संस्थेमध्ये पहा तुम्ही कधी केव्हाही जा संस्थेमध्ये बरं का, सुटायचा नियम नाही. सुरू वेळेतच होणार. का वेळेत होणार? आपण देवाला आमंत्रण दिले. काय दिले? आपल्या वेळेवर प्रेम पाहिजे. आपण भजन
आपण जी अक्षर म्हणणार आहोत त्या अक्षरावर आपलं प्रेम प्रेम पाहिजे. पाहिजे. कोणत्या अक्षरावरती प्रेम पाहिजे? ज्ञानोपारायपासून निळोपारायपर्यंत एवढे जे संत असतील तेवढ्या संतांच्या अक्षरावरती प्रेम पाहिजे. काय? इतर संतांचं नाही. कोणापासून? ज्ञानोपाराय, नामदेवराय, नामदेवरायांच्या कुटुंबातले सावता महाराज ही आदी संत कोण कुठपर्यंत? निळोपारायपर्यंत जितके संत म्हणत झाले वारकरी संप्रदायाने, तुकाराम महाराजांनी, नाथ महाराजांनी ज्या ज्या संतांचं वर्णन केले त्या संतांच्या शब्दावरती आपला काय पाहिजे? दृढ विश्वास पाहिजे. विश्वास पाहिजे. त्या संतांचे अक्षर आपण कंठस्थ केले पाहिजे. लोक भजन करतात वही पाहून, काय पाहून? आमची दिंडीत येईल महाराज, किती मोठा माणूस असू दे पाहून म्हणायचं नाही. आणि जो पाहून म्हणतो तो आमच्या दृष्टीने मोठा. आणि पाठांतर हेच मोठेपणाचं लक्षण आहे. ते म्हणजे महाराज हे मोठे, मग आयुष्यभर केलं काय? नाही कळलं का? नाही. महाराज आहे, महाराजांनी करावं एक मोबाईल पाहून म्हणावं. आणि महाराजांनी मोबाईल पाहून भजन म्हणणं महाराज शब्दाचा अपमान आहे. काय येतं का? महाराज शब्दाचा काय हा अपमान आहे. त्या अक्षरावरती काय पाहिजे? त्यांचं नितांत प्रेम पाहिजे. बरं का? आम्ही आषाढीला जाण्याच्या अगोदर 2 महिने आमची वडील आमच्याकडून आवृत्ती करून घेतात. आमचे वडील आमच्याकडून काय करून घेतात? महाराजी आवृत्ती करून घेतात. आमचे वडील खूप कडक आहेत. इतका आवृत्ती करून घेतात ते मला म्हणतात आपण महाराज हे लोक चुकल्यानंतर आपण सांगायचं असतं. आपण चुकल्यावर जर लोकांनी सांगितलं तर 9 पिढ्याचं तुम्हाला लक्षात येत नाही. परंपरामध्ये जन्म घेणं जितकं सोपं आहे तितकं त्या परंपरेचं निर्वहन करणं त्यापेक्षा कठीण आहे. तुम्ही किती वेळा दिंडी सोडून जाता? एकदा सुरू झालं की आरतीपर्यंत सुट्टी नाही. मला मी एकाला म्हणतो का चला पंढरपूरच्या पुढे जायचे का? काय पाहिजे? आणि महाराज संपूर्ण सोहळ्यात फक्त मी 3 तास झोपतो. किती तास होता आमची झोप? 3 तास. एनर्जी आहे तशीच राहते. का राहते? ज्ञानोबाराच्या कोबरायांच्या अक्षरावर असलेलं आमचं परंपरा प्रेम. तुम्हाला एक माहितीसाठी सांगतो का? सांगू का? आनंदी पंढरीच्या वारीमध्ये जर तुम्ही ज्ञानोबारायांच्या समोर येऊन जागर ऐकला ना तर वर्षभर कोणाचं भजन ऐकण्याची गरज तुम्हाला लागणार नाही. भजन स्वतंत्र आहे. ते भजन म्हणणारी माणसंही स्वतंत्र आहे. ती कुठे पैशावर जात नाही. माणसं स्वतंत्र आहेत. महाराज ते म्हणण्याचा अंग स्वतंत्र आहे. मग ते भजन कसं केलं पाहिजे? त्यांचं पाठांतर पाहिजे. गीत संत संगे सारू भेटाऊ जागरणी. वारकऱ्यांचा जागर धरण्यासारखा नसतो, उभा असतो. उभ्याने आमचा देव उभा, आमचा जागर उभा. मग भजन कसं केलं पाहिजे? प्रेमाने भजन केलं पाहिजे. वारकरी भजनाच्या काही पद्धती, थोड्या पद्धती सांगतो. 5-10 मिनिट, 5 मिनिटं सांगतो, जास्त नाही, थोडेच सांगतो.